विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. मी धनराज परगे तुमच्या सर्वांच्या आवडीच्या नवोदयवाला या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 7वी स्कॉलरशिप नवनीत प्रकाशनाच्या पुस्तकातील बुद्धिमत्ता चाचणी या विषयातील स्वाध्याय 2.3 या ठिकाणी आपण अभ्यासणार आहोत. त्यामध्ये वर्गीकरण संख्या हा घटक त्या ठिकाणी अभ्यासणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, माय व्हिजन नवोदय ॲडमिशन राज्यव्यापी उपक्रम मोफत मार्गदर्शन या उपक्रमाअंतर्गत आम्ही इयत्ता 5वी स्कॉलरशिप, 5वी नवोदय, 4थी स्कॉलरशिप, 7वी स्कॉलरशिप, 8वी NMMS या सर्व शालेय स्पर्धा परीक्षांचे मोफत मार्गदर्शन करतो. ज्यांना या मोफत मार्गदर्शनाचा लाभ घ्यायचा असेल त्यांनी स्क्रीनवर दिसत असलेल्या 7588545308 हा माझा व्हॉट्सअप क्रमांक आहे. यावरती मॅसेज करा. त्यामध्ये तुमचं नाव आणि तुमचा वर्ग एवढी माहिती द्या. मी तुम्हाला त्या ठिकाणी त्या वर्गाच्या ग्रुपची लिंक देईन. त्या लिंकद्वारे ग्रुपमध्ये जॉईन व्हावं. दररोजचं लाईव्ह तासिका करत चला. तर चला विद्यार्थी मित्रांनो, परत एक वेळेस सर्वांना नमस्कार. आज आपण नवनीत प्रकाशनाच्या पुस्तकातील स्वाध्याय 2.3 बुद्धिमत्ता या विषयातील स्वाध्याय 2.3 हा अभ्यासणार आहोत. त्यामध्ये वर्गीकरण संख्या हा घटक आहे. तर चला त्यातील पहिला प्रश्न आपल्यासाठी काय पाहू. प्रश्न काय पहा. गटात न बसणारी संख्या ओळखून योग्य पर्याय निवडा. गटात न बसणारी संख्या ओळखायचा आहे आणि त्याचा योग्य पर्याय आपल्याला त्या ठिकाणी निवडायचा आहे. तर चला त्यातील पहिला प्रश्न आपल्यासाठी काय आहे विद्यार्थी मित्रांनो. पहिला प्रश्न आहे 764, 894, 912 आणि 236. तर पहा 764, 894, 912 आणि 236. आता या ठिकाणी आपल्याला विद्यार्थी मित्रांनो काय क्रम दिलेला आहे काय नाही हे आपण पाहू. कशामुळं 3 संख्या सारख्या येतात, एक संख्या वेगळी आहे. कोणतं तरी एक त्याला कारण आहे. 3 संख्याचा एक समूह आहे आणि एक संख्या ही वेगळी आहे. कशामुळे वेगळी आहे तर पहा, या सर्व संख्या सम आहेत. या वर्गसंख्या आहेत का नाही. घनसंख्या आहेत का नाही. किंवा वर्गसंख्या अधिक 1 आहे का, घनसंख्या अधिक 1 आहे का, वर्गसंख्या वजा 1 आहे का, घनसंख्या वजा 1 आहे का, किंवा एखाद्या संख्येचा वर्ग अधिक तीच संख्या मिळवली आहे का, एखाद्या संख्येचा घन अधिक तीच संख्या त्याच्यात मिळवली आहे का हे पाहू. पुन्हा त्याच्यानंतर आपल्याला कसोट्या पाहाव्या लागतात, विभाज्यतेच्या कसोट्या. त्यामध्ये 2 भाग जातो का, 3 भाग जातो का, 4 भाग जातो का, या सर्व गोष्टी आपल्याला या ठिकाणी अभ्यासाव्या लागतात. म्हणजे आपल्याला त्यावरून आपल्याला ते लवकर लक्षात येतं. म्हणजे 3 काहीतरी त्याचा एक संबंध आहे 3 संख्यांचा आणि एक संख्या वेगळी आहे. तर काय आहे वेगळी तर 2 सर्वांना भाग जातो, 3 भाग जातो का पहा. 7 आणि 6 13, 13 आणि 4 17 जात नाही. 9 आणि 8 17, 17 आणि 4 21, 3 भाग जातो. 9 आणि 1 10 आणि 2 12, 3 भाग जातो. 6 आणि 3 9 आणि 2 11, ह्याला 3 जात नाही, ह्याला 3 जात नाही. म्हणजे 3ला तरी गेला पाहिजे. 4 भाग जाते का बघा. 4ची कसोटी काय म्हणते, एकक आणि दशक स्थानी असलेल्या अंकापासून तयार होणाऱ्या संख्येला जर 4 भाग जात असेल तर त्याला 4 भाग जातो. 64ला 4 भाग जाते का, जाते. 16 चोक 64. 94ला भाग जाते का 4, 4 दुनी 8, 1 उरला 14. इथं भाग जाते का 12ला, 4 त्रिकम 12. 36ला जाते का, जाते. म्हणजे या संख्याला 4 भाग जाते आणि 894 या संख्येला 4 भाग जात नाही. म्हणून आपल्याला उत्तर असेल 894. पर्याय क्रमांक 2 हे उत्तर येईल. काय उत्तर, पर्याय क्रमांक 2 894. आलं का लक्षात. चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊ आपण. पुढचा प्रश्न आपल्यासाठी काय आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 2. 695, 337, 1018 आणि 1252. आता या संख्या आपल्याला या ठिकाणी पाहावं लागेल की काय बदल आहे ह्याच्यामध्ये. ह्याला 5 भाग जाते का, एका संख्येला जाते. 2 नाही. 3 3 3 6 7 13, 9 5 14 6 20, 2 3 पण जात नाही. 4 तर जातच नाही, कारण की या दोघाला 4 जात नाही. मग या ठिकाणी काय केलेलं आहे विद्यार्थी मित्रांनो पहा.
या संख्येमध्ये 6 हा वेगळा अंक आहे, 9 हा वेगळा आहे, 5 वेगळा आहे. सारखा आहे का? तीन अंकी संख्या आहे. कोणते दोन अंक सारखे आहेत का? नाही. पण याच्यामध्ये हे दोन अंक सारखे इथं 1 आणि 1 सारखा आहे. इथं हे 2 आणि 2 सारखे आहेत. म्हणजे या प्रत्येक संख्येमध्ये जी या 695 ही संख्या सोडली तर बाकी सगळेमध्ये एकच अंक 2 वेळा आला. इथं 3 हा 2 वेळा आलेला आहे, इथं 1 2 वेळा आलेला आहे, 2 2 वेळा आलेला आहे. म्हणजे उत्तर काय येईल आपल्याला? तर 695 पर्याय क्रमांक 1 हे उत्तर असेल. आलं का लक्षात? 695 पर्याय क्रमांक 1 हे उत्तर असेल. आलं का लक्षात? ज्यांचं आलंय त्यांचं अभिनंदन, ज्यांचं चुकलंय त्यांनी लिहून घेत चला. पुढचा प्रश्न क्रमांक 3. का आहे प्रश्न क्रमांक 3? 243, 687, 482, 576. या ठिकाणी काय केलेलं आहे पहा विद्यार्थी मित्रांनो. या 2ची हे 2 अधिक 4 भागिले 3, 6 अधिक 8 भागिले 7. म्हणजे हे पहिल्या 2 अंकाची बेरीज करायचं आणि शेवटच्या अंकानं भागाकार करायचं. पहिल्या 2 अंकाची बेरीज करायचं, शेवटच्या अंकानं भाग घालायचं. हे 4 अधिक 8 भागिले 2, 5 अधिक 7 भागिले 6. आता इथं काय झालेलं आहे? 4 आणि 2 6, 6 भागिले 3. या ठिकाणी 8 आणि 7 14, 14 भागिले 7, 8 आणि 4 12, 12 भागिले 2, 7 आणि 5 12, 12 भागिले 6. आता या ठिकाणी काय करायचं? या 3 भाग घालायचं. 3 1 3, 3 2 6, 7 1 7, 7 2 14, बे 1 बे, बे सकम 12, 6 1 6, 6 2 12. ह्याचा भागाकार 2 आला, ह्याचा 2 आला, ह्याचा 6 आला आणि ह्याचा 2 आला. मग आता या ठिकाणी हे 2 2 2 येऊ लागले आणि ही 482 ही संख्या आहे. ह्याचा किती येऊ लागला आहे? 6. म्हणजे 482 हे उत्तर असेल आपलं. पर्याय क्रमांक 3 हे उत्तर येईल. काय येईल उत्तर? पर्याय क्रमांक 3 हे उत्तर असेल. आलं. चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊ आपण. पुढचा प्रश्न आपल्यासाठी प्रश्न क्रमांक 4. का आहे प्रश्न क्रमांक 4? 382, 264, 343, 382, 264, 443 आणि 831. हे 4 संख्या आहेत. या ठिकाणी आपल्याला या कोणती वेगळी आहे या चारीपैकी हे आपल्याला लक्षात घ्यायचं आहे. तर या ठिकाणी काय करू आपण? हे 3 गुणिले 8 गुणिले 2, 2 गुणिले 6 गुणिले 4 संख्येतील अंकाचा गुणाकार करू. 4 गुणिले 4 गुणिले 3, 8 गुणिले 3 गुणिले 1. गुणाकार करा. 8 त्रिक 24, 24 दुनी 48, बेसकम 12, 12 चौक 48, 4 चौक 16, 16 त्रिक 48, 8 त्रिक 24, 24 एक 24. आता या पहिला पर्याय 1, पर्याय 2 आणि पर्याय 3 मधील संख्येतील अंकाचा गुणाकार 48 येऊ लागला, पण पर्याय 4 मध्ये 24 येऊ लागला. म्हणून उत्तर काय असेल? पर्याय क्रमांक 4 हे उत्तर असेल. काय असेल उत्तर? पर्याय क्रमांक 4. आलं. चला, ज्यांचं आले त्यांचं अभिनंदन, ज्यांचं चुकलंय त्यांनी लिहून घेत चला. पुढच्या प्रश्नाकडे जाऊ आपण. पुढचा प्रश्न आपल्यासाठी काय आहे? 16, 92, 72 आणि 98. आता या ठिकाणी वेगळं का आहे हे आपल्याला हे करायचे. तर काय करू? संख्येतील अंकाचा गुणाकार 6 1 7, 9 2 18, 7 2 14, 9 8 72. बेरीज करा. 1 अधिक 6 7, 9 अधिक 2 11, 7 अधिक 2 9, 9 अधिक 8 17. आता बेरीज सारखी आली का? नाही. मग का आहे पहा. हे 7, 11 आणि 17 ही जी बेरीज आलेली आहे ही बेरीज आहे मूळ संख्या आहे. या तिन्ही बी काय आहेत? मूळ संख्या आहेत. आणि 72 या संख्येतील अंकाची बेरीज मूळ संख्या येत नाही. म्हणून उत्तर काय असेल? पर्याय क्रमांक 3 72 हे उत्तर असेल. आलं का लक्षात? ज्यांचं आलंय त्यांचं अभिनंदन. पुढचा प्रश्न क्रमांक 6. का आहे प्रश्न क्रमांक 6? 105,
147, 189 आणि 85. आता या संख्येकडे आपण जर पाहिलं तर तुमच्या एक लक्षात येईल की तुम्हाला जर पाढे जर पाठ असतील 30 पर्यंतचे तर पटकन ह्याचं उत्तर सापडते. कसं? हे 105 21च्या पाड्यात आहे दादा, 147 21च्या पाड्यात आहे, 189 21च्या पाड्यात आहे, 85 21च्या पाड्यात नाही, ती 17च्या पाड्यात आहे, 21 1 21, 21 5 5 उदरशे, 21 1 21, 21 7 47, 21 1 21, 21 9 189. मग ह्याला 21 न भाग जाते का? जात नाही. मग उत्तर काय असेल? पर्याय क्रमांक 4 85. या 3 संख्या 21च्या पाड्यात आहेत आणि 85 संख्या ही 21च्या पाड्यात नाही, म्हणून उत्तर काय असेल? 85. आलं. चला पुढचा प्रश्न आपल्यासाठी काय पाहू. प्रश्न क्रमांक 7 का आहे? 9.4, 6.3, 7.2 आणि 8.3. आता या ठिकाणी काय केलेलं आहे माहिती आहे का? या दशांश चिन्हाच्या हे उजवीकडचा अंक आहे आणि हे डावीकडचा अंक आहे. या दोन अंकाची वजाबाकी करू. 9 - 4, 6 - 3, 7 - 2, 8 डावीकडील आणि उजवीकडील अंकाची वजाबाकी करू. 9 मधून 4 गेले 5 राहिले, 6 मधून 3 गेले 3, 7 मधून 2 गेले 5, 8 मधून 3 गेले 5. आता या ठिकाणी काय आहे? या सर्वांची वजाबाकी 3 येऊ लागले आणि याची वजाबाकी 2 येऊ लागले. हे 3 सर्वांची वजाबाकी 5 येऊ लागली आणि ह्याची 3, म्हणून उत्तर काय असेल? पर्याय क्रमांक 2 हे उत्तर असेल. काय असेल उत्तर? पर्याय क्रमांक 2 हे उत्तर असेल. आलं. ज्यांचं आलंय त्यांचं अभिनंदन, ज्यांचं चुकलंय त्यांनी लिहून घेत चला. चला पुढं का आहे? 18/12, 24/16, 6/4, 36/18. आता इथं काय केलेलं आहे पहा. हे कुठल्या तर संख्येची दुप्पट आहे, हे तिप्पट आहे. ह्याला काय केले? 6 × 3 आणि छेदामध्ये 6 × 2 म्हणजे 6 कॉमन आहे. ही 6ची दुप्पट आहे छेद आणि अंश तिप्पट आहे. त्यानंतर या ठिकाणी 8 × 3 8ची तिप्पट आहे आणि 8ची ही दुप्पट आहे. चला म्हणजे हे 3 आणि 2 हे 6ची तिप्पट आहे, 6ची दुप्पट आहे, 8ची तिप्पट आहे, 8ची ही दुप्पट आहे. त्याच्यानंतर 2 × 3 आणि 2 × 2 ही 2ची तिप्पट आहे आणि हे बेत्रिक 6, बेदोनी 4, 8 त्रिक 24, 8 दोन्ही 16, 6 त्रिक 18, 6 दोन्ही 12. पण इथं काय केलेलं आहे? 9ची, आता ही तिप्पट कशाची आहे? ही 12ची तिप्पट आहे. मग 12ची दुप्पट आहे का इथं? तर नाही, ही 9ची दुप्पट आहे. आपण हे दुप्पट आणि तिप्पट जर पाहिलं तर ही का आहे? 12ची तिप्पट आहे, 9ची दुप्पट आहे. म्हणजे सारखं आहे का हे? इथं काय झालेलं आहे? छेदामध्ये आणि अंशामध्ये कोणत्या तर छेदामध्ये ज्या संख्येची दुप्पट आहे, अंशामध्ये त्याच संख्येची तिप्पट आहे. इथं हे 6 6 आलं, इथं 8 8 आलं, इथं 2 2 आलं, मग इथं 12 12 यायला पाहिजे किंवा इथं 9 9 यायला पाहिजे होतं. नाही, म्हणून उत्तर काय असेल? पर्याय क्रमांक 4. ज्या संख्येची छेदामध्ये दुप्पट आहे त्याच संख्येची अंशामध्ये तिप्पट असली पाहिजे. आलं. चला पुढचा प्रश्न आपल्यासाठी काय आहे? 6487, 4264, 1436, 7597. आता या ठिकाणी काय केलेलं आहे पहा की खूप सोपा प्रश्न आहे हा. या 6 मध्ये 2 मिळवले दादा, 8 आले. पहिला अंक आणि तिसरा अंक यांचा संबंध आहे. दुसरा अंक आणि चौथा अंक यांचा संबंध आहे. दुसऱ्या अंकामध्ये 3 मिसळं 7 आलं. इथं पहिल्या 4 मध्ये हे 2 मिसळा 6, या 2 मध्ये इथं 3 मिसळायला पाहिजे, इथं 5 यायला पाहिजे, पण 4 आले. बरं चला, या पहिल्या अंकामध्ये काय करा? 2 मिळवा, 3 आलं. या 4 मध्ये 2 मिळवा, चला 2 आलं. इथं हे इथं 2 मध्ये 2 मिसळं 4 आलं. त्यानंतर
ह्या 7मध्ये 2 मिसळा 9 आलं, 5मध्ये 2 मिसळा 7 आलं. म्हणजे या पहिल्या आणि तिसऱ्या अंकातील फरक 2चा आहे, दुसऱ्या आणि चौथ्या अंकातील फरक 2चा आहे. इथं पहिल्या आणि तिसऱ्या हे सारखं आहे. इथं काय आहे, पहिल्या आणि तिसऱ्या ह्याच्यातला 2चा फरक आहे, पण दुसऱ्या आणि चौथ्या ह्याच्यामध्ये 3चा फरक आहे. म्हणून उत्तर काय असेल, पर्याय क्रमांक 1 हे उत्तर येईल. उत्तर काय येईल, पर्याय क्रमांक 1 हे उत्तर येईल. आलं. चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊ. प्रश्न क्रमांक 10 का आहे 324 406 729 567. आता या ठिकाणी का आहे पहा विद्यार्थी मित्रांनो, 324 जे आहे ती का आहे, या हे जर आपण 2 अंक बाजूला काढले तर या 4ला 8 गुणलं तर हे 4 8 32 येऊ लागले. बरोबर आहे. त्यानंतर हा 72 वेगळा काढू आपण इथं, आणि या 9ला 8 गुणलं तर 9 8 72. या 8 गुणलं 9ला आपण 8 गुणलं तर 72 येते. तसं या 7ला जर 8 गुणलं तर हे 56 येतं इकडं. मग इथं जर या 6ला जर 8 गुणलं आपण तर 48 यायला पाहिजे, इथं येऊ लागले 40. म्हणून उत्तर काय असेल, पर्याय क्रमांक 2 हे उत्तर येईल. काय उत्तर, पर्याय क्रमांक 2. म्हणजे जो एकक स्थानी अंक आहे त्या अंकाला जर 8 गुणलं तर दशक आणि शतक स्थानावर असलेल्या अंकापासून तयार होणारी संख्या मिळू लागली. म्हणजे या एकक स्थानच्या अंकाला जर आपण 8 गुणलं तर मागची संख्या 32 72 56 हे मिळू लागले. पण पर्याय क्रमांक 2 मध्ये तसं होत नाही. म्हणून उत्तर काय असेल, पर्याय क्रमांक 2 हे उत्तर येईल. आलं. चला पुढचा प्रश्न आपल्यासाठी काय आहे, 39 27 53 69. आता या ठिकाणी जर आपण पाहिलं तर 3 भाग जातोय, ह्यालाही जातोय, ह्यालाही जातोय. ह्याला 53ला भाग 3 जात नाही. आलं का लक्षात. हे 3 भाग जाणाऱ्या संख्या येतात. किंवा ह्याला आपण असंही म्हणू शकतो की 53 ही का आहे, मूळ संख्या आहे, आणि बाकीच्या हे मूळ आहेत का, नाही. या संख्या मूळ आहेत का, नाही. या संख्या का आहेत, तर या संख्या संयुक्त संख्या म्हणायचं. मूळ संख्या 1 आणि मूळ संख्या सोडून राहिलेल्या सर्व संख्या या संयुक्त संख्या असतात. वेगळी का आहे, ही मूळ संख्या आहे. म्हणून उत्तर पर्याय क्रमांक 3. किंवा 13 त्रिक 39 9 त्रिक 27 23 त्रिक 69 3 भाग जाते, 39ला जाते, 27ला जाते, 69ला जाते. या 53ला जात नाही. म्हणून पर्याय क्रमांक 3 हे उत्तर येईल. आलं. पुढचा प्रश्न 24/56 9/21 36/84 आणि 16/28 यातील वेगळं का आहे, यातील वेगळं का आहे हे आपल्याला काय करायचे, शोधायचं आहे. आता ह्याला आपण संक्षिप्त रूप देऊ. प्रत्येकाला संक्षिप्त भाग जाते का, या 24ला आणि 56ला 8 भाग जाते. 8 त्रिक 24 8 7 56 का आलं 3/7. ह्याला 3 भाग जाते बघा. 3 त्रिक 9 3 7 21 का आलं इथं 3/7. ह्याला 12 भाग जाते. 12 त्रिक 36 12 7 84 3/7. ह्याला 4 भाग जाते. 4 चौक 16 4 7 28 4/7. म्हणजे पर्याय क्रमांक 1 पर्याय क्रमांक 2 आणि पर्याय क्रमांक 3ला जर संक्षिप्त रूप दिलं तर आपल्याला त्या ठिकाणी 3/7 मिळू लागले. पण पर्याय क्रमांक 4ला जर संक्षिप्त रूप दिलं तर त्या ठिकाणी 4/7 मिळू लागले. म्हणून उत्तर काय असेल, पर्याय क्रमांक 4 हे उत्तर येईल. आलं. चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊ. पुढचा प्रश्न क्रमांक 13 का आहे. प्रश्न क्रमांक 13 21 15 27 आणि 3. 21 15 27 आणि 3. आता या ठिकाणी काय आहे माहिती आहे का, 21 ही जी संख्या आहे, 21 ही जी संख्या आहे, ते 1 पहा, 1 अधिक 1 हे 1
1 अधिक 2 किती आली 3, 1 अधिक 2 अधिक 3 किती झाली हे 6, 1 अधिक 2 अधिक 3 अधिक 4 किती झाली बेरीज हे 10, 1 अधिक 2 अधिक 3 अधिक 4 अधिक 5 किती आली ही 15, 1 अधिक 2 अधिक 3 अधिक 4 अधिक 5 अधिक 6 किती आली हे 21, 1 अधिक 2 अधिक 3 अधिक 4 अधिक 5 अधिक 6 अधिक 7 ही किती आली 28. म्हणजे हे काय आहे माहिती आहे का, आपण हे शिकलोत, हे त्रिकोणी संख्या. म्हणजे या ठिकाणी 21 त्रिकोणी संख्या आहे, 15 त्रिकोणी संख्या आहे, इथं 15 हे 21 हे 3 त्रिकोणी संख्या आहे. म्हणजे या का आहेत त्रिकोणी संख्या येतात आणि 27 ही त्रिकोणी संख्या नाही. म्हणून उत्तर काय असेल, या 3 त्रिकोणी संख्या येतात, 27 ही त्रिकोणी संख्या नाही. म्हणून उत्तर असेल पर्याय क्रमांक 3. उत्तर काय येईल, पर्याय क्रमांक 3 हे उत्तर येईल. काय अवघड आहे का हो दादा, काहीच अवघड नाही. पुढचा प्रश्न 24, 80, 0 आणि 5. आता या ठिकाणी काय केलं आहे पहा, तुम्हाला लक्षात येईल. वर्गसंख्या वजा 1, वर्गसंख्या वजा 1, 5चा वर्ग वजा 1, 5चा वर्ग 25 वजा 1 बरोबर काय येतं 24. त्यानंतर 9चा वर्ग वजा 1, 9चा वर्ग 81 वजा 1 80 आलं का, हे 24 आलं, हे 80 आलं. इथं 1चा वर्ग वजा 1, वर्गसंख्या वजा 1, 1चा वर्ग 1 वजा 1 0. या ठिकाणी 2चा वर्ग अधिक 1 केलं, इथं वजा 1 आहे. 2चा वर्ग वजा 1 केलं तर 4 मधून 1 गेलं तर 3 यायला पाहिजे. इथं 2चा वर्ग अधिक 1 केले, 2चा वर्ग 4 अधिक 1 म्हणजे 5. तर वेगळं काय आहे, हे इथं वर्ग वजा 1 केले, वर्ग वजा 1 केले, इथं वर्ग अधिक 1 केले, म्हणून पर्याय क्रमांक 4 हे उत्तर येईल. काय उत्तर, पर्याय क्रमांक 4 हे उत्तर येईल. आलं. चला पुढचा प्रश्न आपल्यासाठी काय आहे, पुढचा प्रश्न 130, 10, 30, 110. 130, 10, 30, 110 आलं का लक्षात. आता या ठिकाणी आपल्याला काय आहे पहा विद्यार्थी मित्रांनो, 130, 10, 30 आणि 130, 10, 30 आणि 110. तर या ठिकाणी काय केलेलं आहे की एखाद्या संख्येचा वर्ग अधिक तीच संख्या केली आहे. 5चा एखाद्या संख्येचा घन अधिक तीच संख्या, 5चा घन अधिक 5, 5चा घन 125 अधिक 5 काय आलं 130. 2चा घन अधिक 2, 2चा घन 8 अधिक 2 10. त्यानंतर 3चा घन अधिक 3, 3चा घन 27 अधिक 3 30. त्यानंतर 4चा घन 64 अधिक 4 येत नाही, 5चा घन अधिक, या ठिकाणी कुठल्याच संख्येचा वर्ग अधिक तीच संख्या 110 येत नाही. म्हणून उत्तर काय असेल, पर्याय क्रमांक 4 हे उत्तर येईल. काय असेल, पर्याय क्रमांक 4. इथं काय दिलेलं आहे, 10चा वर्ग अधिक 10 दिले, म्हणजे 100 अधिक 10 असं इथं घन दिले, त्याच संख्येचा घन अधिक तीच संख्या, इथं त्याच संख्येचा वर्ग, म्हणून उत्तर पर्याय क्रमांक 4 हे येईल. आलं. प्रश्न क्रमांक 16 का आहे, या ठिकाणी 165 अंश, 85 अंश, 125 अंश, 35 अंश, 135 अंश, 45 अंश, 205 अंश, 115 अंश. तर आता या ठिकाणी काय केलेलं आहे पहा, या ठिकाणी आपण ह्यांची बेरीज करून बघू. समान इथे काय 125 आणि 30, 160 येऊ लागले ह्याची बेरीज. ह्याची किती येऊ लागले 35, 40, 180 येऊ लागले. ह्याची 300च्या पुढे जाते. वजाबाकी करून बघू. हे 165 वजा 85 किती येते, 5 मधून 5 गेले, 0 राहिले, 16 मधून 8 गेले, 8 राहिले. 125 वजा 35
5मधून 5 गेले 0, 12मधून 3 गेले 9, ह्याची 90 आली, ह्याची 80 आली. ही 135 वजा 45, 5मधून 5 गेले 0, 13मधून 4 गेले 9, ह्याची 90 आली, ह्याची 205 वजा 115, 5मधून 5 गेले 0 राहिले, 20मधून 11 गेले 9, 90. म्हणजे या पर्याय क्रमांक 2, पर्याय क्रमांक 3 आणि पर्याय क्रमांक 4 मध्ये दिलेल्या मापाची, एखाद्या कोणाच्या मापाची जी वजाबाकी आहे ती 90 अंश येऊ लागली आहे आणि पर्याय क्रमांक 1 मधील 80 अंश येऊ लागले. म्हणून उत्तर काय असेल? पर्याय क्रमांक 1 हे उत्तर येईल. आलं. पुढचा प्रश्न आपल्यासाठी काय आहे? पुढचा प्रश्न 21, खूप सोपा प्रश्न आहे. छेदामध्ये 441, 16/256, 24/576, 30/600. काय आहे? अंशातील संख्येचा वर्ग, अंशातील संख्येचा वर्ग छेदात आहे. अंशातील संख्येचा वर्ग छेदात आहे. 21चा वर्ग 441, 16चा वर्ग 256, 24चा वर्ग 576. पण इथं 30चा वर्ग 900 हवा पाहिजे होता. 30चा वर्ग 900 आहे, 600 नाही. म्हणून उत्तर काय असेल? पर्याय क्रमांक 4 हे उत्तर येईल. काय उत्तर? पर्याय क्रमांक 4. आलं. ज्यांचं आलंय त्यांचं अभिनंदन, ज्यांचं चुकलंय त्यांनी लिहून घेत चला. पुढचा प्रश्न 94/125, 62/64, 93/36, 81/343. आता या ठिकाणी काय केलेलं आहे पहा. आता या 94 मधील अंकाची वजाबाकी करून 9 वजा 4 किती येऊ लागले? 5. 6 वजा 2 किती येऊ लागले? 4. 9 वजा 3 किती येऊ लागले? 6. 8 वजा 1 किती येऊ लागले? 7. काय केले विद्यार्थी मित्रांनो? या 5चा घन 125 तो काही इथं आहे छेदामध्ये आहे. अंशातील संख्येतील अंकाचे वजाबाकीचा घन छेदात आहे. इथं 4 आहे. या 4चा घन 64 हा कुठं आहे? का इथे ह्याच्या छेदात आहे. आपण 4 कुठले आणले? या अंशातील अंशात जी संख्या आहे त्याच्या अंकाची वजाबाकी 4 आली. 4चा घन 64. इथं 9 मधून 3 गेले 6, 6चा घन 216 येते विद्यार्थी मित्रांनो. छेदात आहे का? नाही. 6चा वर्ग आहे म्हणून उत्तर काय येईल? हे येईल. पुढचंही पाहू. 7 आलं. 7चा घन 343, हे 343 आहे म्हणून उत्तर काय येईल? पर्याय क्रमांक 3. तो काय कारण आहे ह्याचं? अंशातील संख्येच्या अंकाच्या वजाबाकीचा, अंशात जी संख्या आहे त्याच्यात जे अंक आहेत त्याच्या वजाबाकीचा घन छेदामध्ये आहे म्हणून उत्तर काय येईल? पर्याय क्रमांक 3 हे उत्तर येईल. चला पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 19. काय आहे प्रश्न क्रमांक 19? 918, 674, 297, 459. आता या ठिकाणी काय केलेलं आहे? समसंख्या आहेत का? नाही. 2 विषम 2 सम आहेत. 2 भाग नाही. 3 भाग जाते का? 9 + 1 + 8, 9 × 1 = 10 × 8 = 18, 6 + 7 + 4 13 × 4 7 × 6 13, 13 आणि 4 किती झाले? 17, 2 + 9 + 7, 9 × 7 16 आणि 2 18, 4 + 5 + 9, 9 × 5 14 आणि 4 18. म्हणजे ह्याची बेरीज 18 येऊ लागली, ह्याची 18 येऊ लागली, ह्याची 18 येऊ लागले आणि ह्याची 17 येऊ लागली. म्हणून पर्याय क्रमांक 2 हे उत्तर येईल. संख्येतील अंकाची बेरीज किती येऊ लागले? 18. किंवा ह्याला 3 भाग जाते, ह्याला 3 भाग जाते, ह्याला 3 जाते, ह्याला जात नाही म्हणून पर्याय क्रमांक 2 हे उत्तर येईल. आले. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 20. काय आहे प्रश्न क्रमांक 20? 644, 273, 2167 आणि 82.
आता या ठिकाणी काय केलेलं आहे पहा, या ठिकाणी आपण ह्याची फोड करू अशी, ह्याची काय करू आपण, ह्याची फोड करू. ह्याची फोड केली. 64 4 27 3 216 7 8 2 म्हणजे या 4चा घन आहे हे 64, 3चा घन आहे हे, या 2चा घन आहे हे, आणि हे 6चा घन आहे, 7चा घन नाही, हे घन नाही या संख्येचा. म्हणून उत्तर काय असेल, पर्याय क्रमांक 3 हे उत्तर येईल. उत्तर काय असेल, पर्याय क्रमांक 3 हे उत्तर येईल. आलं. चला विद्यार्थी मित्रांनो, बरेचसे विद्यार्थी या चॅनलला नवीन आहेत. सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, लाईक केलं नसेल लाईक करा, नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा. सबस्क्राईबच्या बाजूला बेल आयकॉनचं बटन आहे, त्याला प्रेस करा, म्हणजे इथून पुढचे येणारे व्हिडिओ असतील किंवा लाईव्ह तासिकेचं नोटिफिकेशन असेल सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल. लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. आलं. पुढचा प्रश्न आपल्यासाठी काय आहे? पुढचा प्रश्न 94 169 62 64 81 ला 81 75 ला 169 75 ला 169. आता काय आहे माहिती आहे का, हे 169 वर्ग संख्या आहे, ही वर्ग संख्या आहे, ही वर्ग संख्या आहे, ही पण वर्ग संख्या आहे. 13चा वर्ग आहे, हे 9चा वर्ग आहे, 8चा वर्ग आहे, इथं 13चा वर्ग आहे. मग काय केले नेमकं, 13 कुठून आणले पहा, सापडलं. हे 94 जे आहे ह्याची बेरीज करा, संख्येतील 9 4 13, हे 13चा वर्ग इथं आहे. 6 अधिक 2 बरोबर 8, ह्या 8चा वर्ग इथं आहे. 8 अधिक 1 बरोबर 9, ह्या 9चा वर्ग आहे. 7 अधिक 5 12, इथं 12चा वर्ग 144 येते. किती येते, 12चा वर्ग 144 येते. मग हे नाही, हे 13चा वर्ग आहे. मग उत्तर काय असेल, पर्याय क्रमांक 4 हे उत्तर येईल. आलं. चला पुढचा प्रश्न. एकूण प्रश्न आहेत 41 प्रश्न आहेत. 21 प्रश्न झालेत, आणखी 20 प्रश्न आहेत आपल्यासाठी. पुढचा प्रश्न काय आहे, 23 59 37 आणि 61. आता या ठिकाणी आपल्याला काय केलेलं आहे, तुम्ही जर पाहिलात तर या ठिकाणी 23 59 37 आणि 61 या सर्व मूळ संख्या येतात. सर्व कशा येतात, मूळ संख्या येतात. सर्व मूळ संख्या आहेत. मग आता इथं आपल्याला पाहू, हे मूळ संख्या आहेत. तर हे 2 अधिक 3 म्हणजे 23, बेरीज किती आली 5. 5 अधिक 9 बेरीज किती येऊ लागली आहे 14. 3 अधिक 7 बेरीज किती येऊ लागली आहे 10. 6 अधिक 1 बेरीज किती येऊ लागली आहे 7. मी या ठिकाणी काय केलेलं आहे, आता हे 5 14 नाही, 1 मिनिट, हे काय केले पहा, हे काय आहे 23 59 37 आणि 61. आता या 23 ही मूळ संख्या आहे, हे सगळ्यात मूळ संख्या येतात. अंकाची आदला बदल करा, 32 होते. ह्याची आदला बदल करा, 95 होते. ह्याची आदला बदल करा, म्हणजे एकक स्थानचा अंक दशक स्थानी आणि दशक स्थानचा अंक एकक स्थानी. हे 2 इकडे आणला, 3 इकडे आणला, 32 झालं. इथं हे 73 झालं आणि इथं हे 16 झालं. आता इथं काय झाले, 37 या संख्येतील अंकाची आदला बदल केली तरी हे मूळ संख्याच मिळू लागले आपल्याला. ह्या मूळ संख्येच्या अंकाची आदला बदल करून सुद्धा मूळ संख्या मिळू लागल्या. बाकीच्यांची मूळ संख्या मिळू लागल्या का नाही. म्हणून उत्तर काय असेल, पर्याय क्रमांक 3 हे उत्तर येईल. उत्तर काय येईल, पर्याय क्रमांक 3 हे उत्तर येईल. आलं. चला पुढचा प्रश्न 6457 2013 9578 5346. आता पहा, या संख्येकडे जर आपण पाहिलं तर आपल्याला एक लक्षात येईल. काय लक्षात येईल आपल्या,
की बाबा या ठिकाणी काय केलेलं आहे, तर ह्या संख्येत जे अंक आहेत पहा, हे 4 4 5 6 7 क्रमवार अंक आहेत. हे 4 5 हे बघा, 4 इथं आहे, हे 5 इथं आहे, 6 इथं आहे, 7 इथं आहे. त्याच्यानंतर 0 1 2 3 हे 0 1 हे 2 आणि हे 3. इथं 5 आहे, 7 आहे, 8 आहे, 9 आहे, 6 नाही. पहा इथं पहा 3 4 5 6 3 4 5 आणि हे 6. इथं क्रमवार नाहीत. इथं काय आहे, क्रमवार नाही, म्हणून उत्तर काय असेल, पर्याय क्रमांक 3 हे उत्तर. क्रमवार नाहीत, बाकीच्या ह्याच्यामध्ये क्रमवार आहेत, म्हणून उत्तर पर्याय क्रमांक 3 हे उत्तर येईल. आलं. पुढचा प्रश्न आपल्यासाठी काय आहे, 6459, 6244, 4328, 7426. आता ह्याच्यातून वेगळी संख्या कोणती आहे हे आपल्याला काय करायचं आहे, शोधायचं आहे. तर पहा काय केले विद्यार्थी मित्रांनो, हे 6 आणि हे 9 हे दोन जे अंत्यपद आहेत ह्याचा गुणाकार 96 54. ह्याचा गुणाकार किती आला, 54. या दोघाचा गुणाकार करा, 6 गुणिले 4 6 चोक 24 हो का, हे मधल्या संख्या आली. या दोघाचा गुणाकार करा, 4 गुणिले 3 हे 4 गुणिले 8 8 चोक 32 हे मधली संख्या 32 आली. या दोघाचा गुणाकार करा, 7 गुणिले 6 42 हे मधली संख्या आली. म्हणजे अंत्यपदाचा जर गुणाकार केला तर मधली संख्या येऊ लागली आहे, पण पर्याय क्रमांक 1 मध्ये येत नाही, म्हणून उत्तर काय असेल, पर्याय क्रमांक 1 हे उत्तर येईल. काय उत्तर, पर्याय क्रमांक 1 आलं. चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊ. प्रश्न क्रमांक 25. काय आहे प्रश्न क्रमांक 25, पहा या ठिकाणी 0.2 0.025 0.0049 0.0025 0.1 2 3 4 हे 1 2 3 4 0 आणि 4 9. आता हे काय आहे पहा, तुम्हाला सांगतो मी, हे 0.07चा वर्ग आहे. 0.07 गुणिले 0.07 जर केलं, हे 07 7 7 49 आणि हे 2 0 4 अंक सोडून दशांश, म्हणजे या ठिकाणी ही वर्ग संख्या आहे. हे 0.07चा वर्ग आहे. ही संख्या 0.05चा वर्ग आहे. हे 0.05 गुणिले 0.05 जर केलं तर 5 5 25 हे 2 आणि हे 2 4 अंक सोडून दशांश, म्हणजे 0.0025. या ठिकाणी ही काय आहे, 0.007चा वर्ग आहे. पहा 0.007 गुणिले 0.007 7 7 49 हे 3 आणि 3 6 अंक सोडून दशांश द्यायचे. इथं 2च आहेत, हे 3रा 4था 5वा 6वा आलं का, हे काही. पण इथं आपण जर हे 0.05चा वर्ग जर म्हणलं तर हे 0.05 गुणिले 0.05 केलं, 5 5 25 इथले 2 आणि इथले 2 4 अंक सोडून म्हणल्याच्यानंतर इथं 2 शून्य यायला पाहिजे, इथं 1 शून्य. ही वर्ग संख्या नाही, म्हणून उत्तर काय येते, पर्याय क्रमांक 1 हे येते. वर्ग संख्या नाही, म्हणून उत्तर पर्याय 9167 8146 7156 5094 या ठिकाणी या संख्या आहेत. आता या संख्येमध्ये काय बदल आहे ते आपण, म्हणजे 3 सारख्या येतात, एक वेगळी आहे. का आहे पाहू आपण. तर या ठिकाणी काय केलेलं आहे पहा, खूप सोपं आहे. हे 9 आणि हे 7 8 आणि 6 7 आणि 6 5 आणि 4 हे तुम्हाला तर लक्षात येईल. या दोघाची बेरीज मधली संख्या आहे 9 7 16.
या दोघाची बेरीज 8 आणि 6 14 मधली संख्या आहे. या दोघाची बेरीज 7 आणि 6 13 यायला पाहिजे, पण 15 आहे, ही नाही. इथं मधली संख्या आली, इथं मधली संख्या आली. इथं पाहू, हे 5 आणि 4 यांची बेरीज मधली संख्या आली का? आली. पण पर्याय क्रमांक 3 मध्ये येत नाही, म्हणून उत्तर काय असेल? पर्याय क्रमांक 3 हे उत्तर असेल. आलं. चला, पुढचा प्रश्न आपल्यासाठी काय आहे? 548, 432, 351, 612. प्रश्न क्रमांक 27 काय आहे पहा. आता या संख्येमध्ये जर आपण पाहिलं तर 8 आणि 5 आणि 4 9, 9 आणि 8 17, बेरीज 17 येऊ लागले. 4 आणि 3 7, 7 आणि 2 9 येऊ लागले. 3 आणि 5 8 आणि 1 9 येऊ लागले. 6 आणि 1 7 आणि 2 9, या सर्वांची बेरीज 9 येऊ लागली आणि ह्याचीच बेरीज 17 येऊ लागल्या. म्हणून उत्तर काय असेल? पर्याय क्रमांक 1. किंवा या 3 संख्येला 9 ने भाग जातो. यांना काय आहे? 9 ने भाग जातो. या संख्येला 9 ने भाग जात नाही, म्हणून उत्तर काय असेल? पर्याय क्रमांक 1 हे उत्तर येईल. आलं. पुढच्या प्रश्नाकडे जाऊ. प्रश्न क्रमांक 28 काय आहे? 28 98, 288, 196, 128. तर पहा, या ठिकाणी काय केलेलं आहे? आता हे कोणत्या तरी संख्येची दुप्पट आहेत. हे काय आहे? 98 हे 288, 144 ची दुप्पट आहे. ही 49 ची दुप्पट आहे. 49 गुणिले 2, 9 दुने 18 ला 8 हाताला 1, 2 9 18 ला 8 हाताला 2 चौक 8 आणि 1 9. हे काय आहे? 144 ची दुप्पट आहे 288. आणि ही कशाची दुप्पट आहे? 196, 92 18, 2 8 16, 98 ची दुप्पट आहे. 98 ची दुप्पट 2 8 16, 6 92 18 आणि 19. हे 128, 114 ची दुप्पट आहे. नाही, 2 चौक 8, 2 1 2 आणि 114 ची कशी येईल? हे 50 आणि 14 64 ची दुप्पट आहे. 2 सकम 12. हे प्रत्येकाची दुप्पट आहे. मग या ठिकाणी आपल्याला काय दिलेलं आहे पहा? 98, 288. आता 196 ही जी संख्या आहे, ही 196 ही संख्या जर तुम्ही पाहिला आता या ठिकाणी, तर हे इथं 64 आहे बरं का. ही 64 ची दुप्पट आहे 128. मग इथं काय केलं पहा? हे 7 चा वर्ग 49, त्याची दुप्पट 98 आहे. 12 चा वर्ग 144, त्याची दुप्पट 288 आहे. त्याच्यानंतर इथं हे 196, 98 कशाचा वर्ग आहे का? नाही. हे 8 चा वर्ग 64, त्याची दुप्पट आहे 128. म्हणजे वर्गसंख्येची दुप्पट आहे हे, आणि ही वर्गसंख्येची दुप्पट नाही 196. म्हणून उत्तर काय येईल? पर्याय क्रमांक 3 हे उत्तर येते. उत्तर काय येते? पर्याय क्रमांक 3 हे उत्तर येतंय. आलं. ज्यांचं आलंय त्यांचं अभिनंदन, ज्यांचं चुकले त्यांनी लिहून घेत चला. पुढचा प्रश्न आहे 357, 238, 216 आणि हे 425. आता या ठिकाणी जर आपण पाहिलं तर या ठिकाणी आपल्याला या 357ला 17 ने भाग जाते. 17 1 17, 17 2 34, 1 उरला, 17 1 17. त्याच्यानंतर ह्याला 17 ने भाग जाते का? ह्याला 17 1 17, 17 1 17, 17 1 17, किती उरले? 6 उरले. 17 चौक 68, गेला 17 ने भाग. ह्याला भाग गेला का? 17 ने गेला. ह्याला 17 ने भाग गेला. 17 1 17, 17 2 34, 42 मधून 34 गेले, 8 राहिले. पुढे 5 आहे 85, 17 5 85. पण या 216ला 17 ने पूर्ण भाग जात नाही. 17 1 17, 4 उरले, वरचे घेतले 6, 46 17च्या पड्यात येते का? नाही.
म्हणून या संख्येला 17ने भाग जात नाही, बाकीच्या सर्व संख्येला 17ने भाग जातो, म्हणून पर्याय क्रमांक 3 हे उत्तर येईल. म्हणून काय येईल? पर्याय क्रमांक 3 हे उत्तर येईल. आलं. पुढचा प्रश्न आपल्यासाठी काय आहे पहा. हे 349, 709, 436, 616, 581, 925, 764, 498. आता हे मी थोडंसं तुटक लिहिले, यावरून तुमच्या लक्षात आलं असेल की ह्या 3चा वर्ग इथं आहे, 3चा वर्ग हे 09 आहे, आणि इथं जे 49 आहे आणि इथं 7 आहे, या 7चा वर्ग 49 आहे. म्हणजे अंशातील अशी जर तुम्ही फोड केलात तर या 7चा वर्ग इकडं आहे, 3चा वर्ग इकडं आहे, हे 6चा वर्ग 36 आणि 4चा तिरकस, 4चा वर्ग 16, 9चा वर्ग 81 आणि 5चा वर्ग 25. इथं 4चा घन आहे हे 64, वर्ग नाही, आणि 7चा वर्ग हे नाही, म्हणून उत्तर काय असेल? पर्याय क्रमांक 4 हे उत्तर येईल. उत्तर काय येईल? पर्याय क्रमांक 4. आलं लक्षात? अशा पद्धतीनं तो प्रश्न सोडवायचा. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 31 काय आहे? 30, 42, 90 आणि 56. आता या ठिकाणी काय केलेलं आहे पहा. सोपं आहे खूप. तुम्हाला मी सुरुवातीला सांगितलं होतं, एक वर्गसंख्या वजा वर्गसंख्या, वर्गसंख्या अधिक 1, वर्गसंख्या वजा 1, घनसंख्या अधिक घनसंख्या, घनसंख्या अधिक तीच संख्या, वर्गसंख्या अधिक तीच संख्या, वर्गसंख्या वजा तीच संख्या. 6चा वर्ग वजा 6, 36 मधून 6 गेले 30 राहिले. 7चा वर्ग वजा 7, 7चा वर्ग 49, 49 मधून 7 गेले 42 राहिले. 9चा वर्ग वजा 9, 9 9 81 वजा 9. या ठिकाणी 8चा वर्ग वजा 8, 8चा वर्ग 64 वजा 8, 64 मधून 8 गेले 56. इथं काय केले? वर्ग अधिक तीच संख्या केले, हे 90 आले. ही वर्ग वजा तीच संख्या, वर्ग वजा तीच संख्या, म्हणून उत्तर काय येईल? इथं अधिक केले, म्हणून पर्याय क्रमांक 3 हे उत्तर येईल. काय येईल उत्तर? पर्याय क्रमांक 3 हे उत्तर येईल. आलं. ज्यांचं आलंय त्यांचं अभिनंदन, ज्यांचं चुकलंय त्यांनी लिहून घेत चला. लिहायला जर वेळ लागत असेल तर स्क्रीनशॉट काढून घ्या. लाईक केलं नसेल लाईक करा, नवीन असाल जरूर सबस्क्राईब करा. सबस्क्राईबच्या बाजूला बेल आयकॉनचं बटन आहे, त्याला प्रेस करा, म्हणजे इथून पुढचे येणारे व्हिडिओ असतील किंवा लाईव्ह तासिकेचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल. आलं. पुढचा प्रश्न 93°, 105°, 31° आणि 137°. आता हे अंश म्हणलं तर एक कोणाचं माप असते, बरोबर आहे, किंवा डिग्री सेल्सिअस तापमान वगैरे. तर हे 93°, 105° आणि हे 137° हे काय आहेत? विशाल कोन आहेत. हे विशाल कोनाचे माप आहे. 90°पेक्षा जास्त आणि 180°पेक्षा कमी विशाल कोन. आणि हे 31° जे आहे हे आहे लघु कोनाचे माप आहे. हे कशाचं माप आहे? लघु कोनाचे माप आहे. म्हणून उत्तर काय असेल? पर्याय क्रमांक 3. बाकीचे विशाल कोन आहेत आणि एकच लघु कोन आहे, म्हणून उत्तर पर्याय क्रमांक 3 हे उत्तर येईल. आलं. पुढं वर्गमुळामध्ये 64, वर्गमुळामध्ये 36, वर्गमुळामध्ये 289 आणि वर्गमुळामध्ये 144. आता या संख्या ज्या आहेत त्या सगळ्या वर्गमुळामध्ये येतात, बरोबर आहे. मग आता ह्याचा वर्ग काढा. 64 वर्गमुळात आहे म्हणजे 8चा वर्ग आहे, हे 36 6चा वर्ग आहे, 289 17चा वर्ग आहे, 144 12चा वर्ग आहे. आता सगळ्याचेच वर्ग निघाले. मग पण इथं जर पाहिलं तर हे 8, 6 आणि 12 या का आहेत? समसंख्या आहेत. हे समसंख्येचे वर्ग आहेत. आणि 17 ही विषम संख्या आहे, म्हणून उत्तर काय येईल? वर्गमुळामध्ये 289. पर्याय क्रमांक 3 हे उत्तर येईल. आलं. चला.
प्रश्न क्रमांक पुढचा प्रश्न काय आहे? पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक 34. काय आहे प्रश्न क्रमांक 34? वर्गमुळामध्ये 8, वर्गमुळामध्ये 14, वर्गमुळामध्ये 21 आणि वर्गमुळामध्ये 36. आता इथं जर तुम्ही पाहिलात तर या ठिकाणी काय आहे पहा, तुम्हाला सांगतो. ह्या 36चा वर्ग निघते, बाकीच्याचा वर्ग निघत नाही. म्हणजे ही काय आहे? या वर्ग निघत नाहीत. या वर्ग निघत नाहीत म्हणजेच याचाच अर्थ काय होतो? हे अपरिमेय संख्या येतात. अपरिमेय संख्या, वर्गमूळ ज्याचं निघत नाही ते अपरिमेय संख्या असतात आणि ही परिमेय संख्या आहे. आलं का लक्षात? 36 ही काय? परिमेय संख्या आहे. म्हणून पर्याय क्रमांक 4 हे उत्तर येईल. म्हणून उत्तर काय असेल? पर्याय क्रमांक 4 हे उत्तर येईल. पुढच्या प्रश्नाकडे जाऊ. 963, 842, 2793, 111. आता या ठिकाणी काय केलेलं आहे पहा, सोपा आहे एकदम म्हणजे एकदम सोपा आहे. काय केलेलं आहे पहा, हे 2चा पहिला घात 2, 2चा दुसरा घात म्हणजे वर्ग 4, 2चा तिसरा घात 8, 3चा पहिला घात, 3चा वर्ग आणि हे 27, 3चा घन, 3चा वर्ग 9, 3चा घन 27. आलं? हे 1चा पहिला घात 1, 1चा वर्ग 1 आणि 1चा घन सुद्धा 1. इथं 3चा पहिला घात 3, 3चा वर्ग इथं 9 यायला पाहिजे आणि 3चा घन इथं 27 यायला पाहिजे. म्हणजे काय येईल? हे वेगळं आहे. पर्याय क्रमांक 1 हे उत्तर येईल. पर्याय क्रमांक 1 हे उत्तर येईल. एकक स्थानी जी संख्या आहे तिचा वर्ग दशक स्थानी आहे आणि त्याच संख्येचा घन शतक स्थानी आहे. हे 3 एकक स्थानी आहे, तिचा वर्ग इथं आहे आणि ही नंतर तिचा घन आहे. हे 1, ह्याचा वर्ग, हे घन. आलं? पण इथं तसं नाही. पुढचा प्रश्न आपल्यासाठी काय आहे? पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक 36. 8/4, 9/4, 10/4, 11/4. आता इथं काय केलेलं आहे तर या ठिकाणी हे 4 1 4, 4 2 8 म्हणजे हे 2 का आहे? पूर्णांक मिळाला 2. 4नं 9ला पूर्ण भाग जाते का? नाही. 4नं 10ला जात नाही. म्हणजे हे बाकीचे का आहेत? 3 अपूर्णांक आहेत आणि हा का आहे? पूर्णांक आहे. म्हणून उत्तर काय येईल? पर्याय क्रमांक 1 हे उत्तर येते. आलं? चला, प्रश्न क्रमांक 37. काय आहे प्रश्न क्रमांक 37? 6742, 8431, 9654, 7963. पहा किती सोपा प्रश्न आहे. या ठिकाणी आपण काय करू? हे शेवटचे 2 अंक वेगळे करू. शेवटचे 2 अंक हे वेगळे करू. हे का आहेत? 6 आणि 7. हे 6 आणि 7चा गुणाकार 42 हो का इथं आलेला आहे. त्याच्यानंतर 8 चौक 32, इथं गुणाकार यायला पाहिजे होता पण 31 आला आहे. पुढं पाहून 9 सकी 54, या 9चा आणि 6चा गुणाकार इथं 54 आला आहे. 7 गुणिले 9, 7 9 63 हो का इथं गुणाकार आला ह्याचा. म्हणजे पर्याय क्रमांक 2 हे उत्तर येते. काय ते उत्तर? पर्याय क्रमांक 2 हे वेगळं आहे. आलं? चला, पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक 38. का आहे? 5831, 1221, 3806 आणि 8118. आता इथं जर आपण पाहिलं तर का आहे पहा. आता या जे संख्या येतात ह्याला 11ने भाग घाला. 11 1 11, 11 1 11, 1 उरला 12 झाले. परत 11 1 11, 1 उरला 11 1 11. 11ने भाग घाला. 11 1 11, 11 त्रिक 33, 5 उरले 50 झाले. 11 चौक 44, 6 उरले 66 झाले. 11 6 66,
11 भाग घाला, 11 एका 11, 11 सत्त 77, 4 उरले, 41 झाले, 11 त्रिक 33, 41 मधून 33 गेले, 8 उरले, 11 8 88, इथं 11 भाग घाला, 11 एका 11, 11 चौक 44, 11 पाचा 55, 3 उरले 33 झाले, 11 त्रिक 33, 1 उरला, 1ला भाग जाते का जात नाही, 0 दिला, पुन्हा दशांश, पुन्हा 1, म्हणजे काय आहे 5831 ही 11च्या पाड्यातील संख्या नाही, म्हणून उत्तर पर्याय क्रमांक 1 हे उत्तर येईल. आलं का लक्षात? अशा प्रकारे हा प्रश्न सोडवायचा. काय अवघड आहे का? हो, काहीच अवघड नाही झाले, सोपा प्रश्न आहे. प्रश्न क्रमांक 39 का आहे 5309, 8325, 9336, 7316. आता इथं जर तुम्ही पाहिलं तर काय केलेलं आहे पहा, ह्याची फोड करायची. 73 वेगळं करा, 09 हे 5 वजा 3 2, 2चा वर्ग आलाय का? इथं नाही. हे 8 वजा 3 बरोबर 5, 5चा वर्ग 25, 9 वजा 3 6, 6चा वर्ग 36, 7 वजा 3 4, 4चा वर्ग 16. म्हणजे या पहिल्या 2 अंकाच्या वजाबाकीचा वर्ग पुढचे 2 अंक आहेत. पहिल्या 2 अंकाच्या वजाबाकीचा वर्ग पुढचे 2 अंक आहे, पण इथं पहिल्या संख्येमध्ये तसं नाही, म्हणून उत्तर पर्याय क्रमांक 1 हे उत्तर येते. आलं? चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊ. पुढचा प्रश्न क्रमांक 40 आणि 41 2 प्रश्न राहिले. लाईक केलं नसेल लाईक करा, नवीन असाल जरूर सबस्क्राईब करा. सबस्क्राईबच्या बाजूला बेल आयकॉनचं बटन आहे, त्याला प्रेस करा, म्हणजे इथून पुढचे येणारे व्हिडिओ असतील किंवा लाईव्ह तासिकेचं नोटिफिकेशन असेल सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल. इथं काय केले 19 कंसामध्ये 23 पुढं 72. तर इथं काय केले पहा, 1 गुणिले 9 अधिक 7 गुणिले 2 हे 9 अधिक 14 काय आलं 23. हे इथं हे कंसातली संख्या आली 23. तसं 23 कंसामध्ये 14 आणि बाहेर 57 हे 2 अधिक 3 हे 2 गुणिले 3 अधिक 5 गुणिले 7 हे 5 अधिक 7 पाचा 35, 35 आणि 5 किती झाले 40 यायला पाहिजे, इथं 14 आले. तिथं काय यायला पाहिजे 40 यायला पाहिजे, 14 आले. बरं पुढं 3 घ्या, 34 कंसामध्ये 54 बाहेर कंस बंद 67 हे 3 गुणिले 4 अधिक 6 गुणिले 7 अधिक 6 गुणिले 7 3 चौक 12 अधिक 42 12 आणि 42 किती झालं 54. आलं का इथं 54 आलं. त्यानंतर 82 कंसामध्ये 28 कंस बंद 26 8 गुणिले 2 अधिक 2 गुणिले 6 8 दुनी 16 अधिक 6 दुनी 12 16 आणि 12 28 हे काय 28 आलं. चला पर्याय क्रमांक 2चं येत नाही, म्हणून उत्तर काय पर्याय क्रमांक 2 हे उत्तर असेल. आलं? ज्यांचं आलं आहे त्यांचं अभिनंदन, ज्यांचं चुकलंय त्यांनी लिहून घेत चला. पुढचा प्रश्न आपल्यासाठी काय आहे 9 कंसामध्ये 14 कंसाच्या बाहेर 2. आता यांचा काय संबंध आहे, या 9ची आणि 2ची वजाबाकी करा, 9 वजा 2 गुणिले 2 करा, 7 गुणिले 2 14 आलं. इथं करून पाहू. हे 13 पर्याय क्रमांक 2 पाहू. 13 कंसात 14 कंसात बंद 6 13 वजा 6 गुणिले 2 13 मधून 6 गेले 7 7 दुनी 14 आलं. इथं 14 आलं. 19 कंसात 28 कंस बंद 5 हे 19 वजा 5 गुणिले 2 19 मधून 5 गेले 14 राहिले 14 दुनी 28 आलं. 14 कंसात 12 6 14 वजा 6 गुणिले 2 14 मधून 6 गेले 8 राहिले 8 गुणिले 2 16 यायला पाहिजे, इथं काय आले 12, म्हणजे पर्याय क्रमांक 4 हे उत्तर येते. उत्तर काय येते पर्याय क्रमांक 4 हे उत्तर येतं. आलं का लक्षात?
अशा प्रकारे हा घटक सोडवलेला आहे. चला, लाईक केलं नसेल लाईक करा, नवीन असाल जरूर सबस्क्राईब करा. सबस्क्राईबच्या बाजूला बेल आयकॉनचं बटन आहे त्याला प्रेस करा, म्हणजे इथून पुढचे येणारे व्हिडिओ असतील किंवा ललिताशिकेचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल. या ठिकाणी थांबू. जय हिंद, वंदे मातरम, बाय, सी यू नेक्स्ट पिरियड. हॅव अ नाईस डे. लाईक, शेअर अँड सबस्क्राईब.